श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या खोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला कार्तिक एकादशी, देवउठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते. आषाढ महिन्यातील आषाढी किंवा देवशयनी एकादशीपासून ते कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीपर्यंत भगवान श्रीहरी विष्णू निद्रा अवस्थेत असतात. ते देवउठणी एकादशीला जागे होतात आणि त्यांच्या कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहावा आणि भगवान निद्रा अवस्थेत असतात. त्यावेळी कोणत्याही प्रकारची शुभ कार्य केली जात नाहीत आणि भगवंत जागृत अवस्थेत आले की सर्व शुभ कार्यास प्रारंभ केला जातो. यंदा 12 नोव्हेंबर 2024 वार मंगळवार म्हणजेच आज कार्तिकी एकादशी आहे. आजच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची सेवा उपासना करण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील ही एकादशी अतिशय महत्त्वाची आहे. या एकादशीचे व्रत केल्याने तुम्हाला 12 महिने एकादशी व्रत केल्याचे पुण्य लाभतं. यासोबतच श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय आपण करतो ते खूप प्रभावी असतात, जेणेकरून देवी लक्ष्मी आणि विष्णुदेव आपल्यावरती प्रसन्न होतात. शास्त्रास करण्यास एक अचूक उपाय सांगितलेले आहेत. तसेच हा उपाय केल्याने आपल्याला नक्की फायदा होतो. हा उपाय आज कार्तिक एकादशीच्या दिवशी करायचा आहे. संध्याकाळपासून ते रात्री 11पर्यंत तुम्ही कधीही करू शकता. हा उपायामध्ये आज संध्याकाळी तुम्हाला घरातून एक अशी वस्तू बाहेर फेकायची आहे. एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्यास आपल्यावरती विष्णुदेवांची व लक्ष्मी मातेची कृपा होते व घरातील गरिबीचा नाश होतो. घरामध्ये सुख समृद्धी येते. घरामध्ये धनधान्याची कमतरता राहत नाही. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. पहिल्यांदा जर चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. त्यामुळे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. 12 महिन्यातील ही सगळ्यात मोठी एकादशी असते. या एकादशीचे व्रत आणि उपवास प्रत्येकाला करायला हवा. पण व्रत आणि उपवास करणं शक्य नसेल तर घरामध्ये काही उपाय करावेत, कारण या दिवशी सृष्टीचे पालन करते हे योगनिद्रेतून जागे होतात आणि त्याचबरोबर भगवान शिव जे आहेत ते जबाबदारीतून मुक्त होतात. वर्षातून येणारी ही सगळ्यात मोठी एकादशी आहे. त्यामुळे या एकादशीचे व्रत उपवास प्रत्येकाने करावा. पण व्रत आणि उपवास करणं शक्य नसेल तर काही उपाय घरामध्ये करावे. हा जो उपाय आपल्याला करायचा आहे, जर तुमच्या कामात सतत अडचणी येत असतील, कोणत्याही नवीन कार्याची तुम्ही सुरुवात करत असाल तर सतत त्याच्यामध्ये अपयश येत असेल, तसेच घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल, तुम्ही खूप कष्ट करता, मेहनत करता, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं फळ मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही, तुमच्या घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नाही, तो कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जातो. मग ते आजारपण असो किंवा मग एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडते, ती बरी होती न होते तर दुसरी व्यक्ती आजारी पडते. आजारी व्यक्तीच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला पैसा निघून जातो. त्याचबरोबर तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात आणि कधीकधी गरजेपोटी ते तुम्हाला करावेही लागतात आणि महिनाअखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण कायम राहते. मग तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला इतरांकडून उधार पैसे घ्यावे लागतात. कर्जबाजारीपणा वाढत चाललेला आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्या सापडत नाही. घरामध्ये भरपूर नकारात्मकता आहे, वास्तुदोष आहेत. यामुळे तुमच्या परिवारामध्ये वादविवाद, भांडणं, कलह होतात. कुटुंबात कोणाशी कोणाचं पटत नाही, मतभेद असतात. घरातील करती व्यक्ती असेल तर ती घरात आल्याबरोबर घरातील इतर सदस्यांवर चिडचिड करते, राग व्यक्त करते. घरात लहान मुलं असतील तर ते सतत किरकिर करतात, व्यवस्थित खात पीत नाहीत. मोठी मुलं असतील तर ती घरातल्या मोठ्यांचं ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. तुमच्या घरातील उपवर मुलामुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत. एक ना एक अशा समस्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच. या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी काही विशिष्ट तिथीवरती उपाय करावेत आणि एकादशी तिथी ही सर्वोत्तम मानली जाते. जर या अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये
असतील, पितृदोष असतील, तसेच या पितृदोषांचं निवारण आपल्याला करायचं आहे. त्यासाठी अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात, पण प्रत्येकालाच या परवडतील असं नाही. त्यामुळे एकादशीच्या दिवशी हे छोटे साधे उपाय करून देखील तुमचा प्रखर जो पितृदोष आहे तो तुम्ही नष्ट करू शकता. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता घालून आपल्या मानसिक सुख, कौटुंबिक सुख देखील या उपायामुळे आपल्याला त्याचा लाभ होऊ शकतो. जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री 11पर्यंत कधीही करता येईल. तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान हा उपाय करावा, कारण ही वेळ जी आहे ती माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. म्हणून या वेळेमध्ये केलेले उपाय आपल्याला खूप लाभ देतात. तर आता संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय करायचा आहे. आधी घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची. दिवे लागल्यानंतर आपण घराची झाडझूड करत नाही. त्यानंतर आपल्याला हातपाय वगैरे स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सगळ्यात आधी देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. आज कार्तिक एकादशी असल्याने तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय जो आहे तो तुम्ही देवघरासमोर बसून करू शकता किंवा तुमच्या देवघरासमोर तेवढी पुरेशी जागा नसेल तर तुम्ही हॉलमध्ये सुद्धा हा उपाय करू शकता. हा उपाय आपल्याला काय करायचा आहे तर तो 5 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा कुठे फुटलेल्या तुटलेल्या नसाव्यात व कोणत्याही उपायास वापरलेल्या नसाव्यात. चांगल्या पाहून लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा ज्या आहेत त्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यानंतर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी घरामध्ये असलेली नकारात्मकता तसेच अनेक तांत्रिक उपायासाठी वापरली जाते. त्यामुळे चिमूटभर पिवळी मोहरी आपल्याला घरामध्ये असेल ती घ्यायची आहे. या दोन्ही वस्तू आपण घेतल्यानंतर आता हा उपाय करण्यासाठी आपण आपल्या एक देवघरासमोर बसायचं, एक आसन घ्यायचं आहे. या आसनावरती तुम्हाला तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना एक एक करून बसवायचं आहे. आता घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा. 5 लवंगा आपण ज्या घेतलेल्या आहेत, सोबतच पिवळी मोहरी घेतलेली आहे. तर या दोन्ही वस्तू उजव्या हातामध्ये पकडून कुटुंबातील सर्व सदस्यांवरून ही वस्तू ज्या आहे ते 7-7 वेळा ओवाळून घ्यायच्या आहेत. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तुम्हाला ही वस्तू डोक्यापासून ते पायापर्यंत अशी गोलाकारमध्ये 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. आता ही एकच वस्तू प्रत्येकावरून उतरून घ्यायची का तर नाही, प्रत्येकासाठी तुम्ही वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत. तुमच्या घरामध्ये लवंगा कमी असतील तर तुम्ही फक्त पिवळी मोहरी वापरली तरीही चालेल. बघा, लवंगा ज्या आहेत त्या प्रत्येकी 5-5 संख्येमध्ये घ्याव्या लागतील आणि चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यावी लागेल. मगाशी मी म्हटलं की घरातील सगळ्या सदस्यांवरून ही वस्तू ओवाळून टाकायची, परंतु तुमच्या घरामध्ये जर तहानं मूल असेल तर त्याच्यावरून ही वस्तू ओवाळून टाकायची नाही. 2 वर्षापुढील मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत जे आजारी घरात आहेत किंवा ज्यांना नेहमी मानसिक त्रास होतो अशा सर्व व्यक्तींवरून तुम्हाला ही वस्तू उतरवून घ्यायची आहे. पण एक वेळी उतरवून घ्यायची. पहिल्या व्यक्तीवरून उतरवून घेतल्यानंतर त्या वस्तू एखाद्या प्लेटमध्ये जमा करायच्या आणि परत दुसऱ्या व्यक्तीवरून असेच सेम आपल्याला प्रत्येक वेळेस करायचं आहे. पिवळी मोहरी उतरून घ्यायची आणि सर्व वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये जमा करायच्या आहेत. आता त्यानंतर या वस्तू तुम्हाला काय करायचं आहे तर या वस्तू घराबाहेर फेकण्याआधी तुम्हाला एका बकेटमध्ये पाणी घराबाहेर ठेवायचं. त्यानंतर तुम्ही जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुम्ही बाथरूममध्येच पाणी भरून ठेवा. आता ह्या सर्व वस्तू तुम्हाला घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे. जिथे कुठे एखादं झाड असेल त्या झाडाखाली या वस्तू फेकून द्यायच्या आहेत, पण अशा ठिकाणी फेकू नका जेणेकरून त्या कोणाच्या पायाखाली येतील किंवा ओलांडल्या जातील, कारण आपण केलेल्या उपायामुळे इतरांना त्रास नको व्हायला याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हा उपाय करत असताना कोणाशी बोलायचं नाही. वस्तू फेकून दिल्यानंतर घरात यायचं आहे. बाहेर पाणी ठेवलं असेल तर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत. घराबाहेर पाणी तुम्ही ठेवू शकत नसाल तर बाथरूममध्ये येऊन तुम्हाला सगळ्यात आधी हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला देवांचं दर्शन घ्यायचं आहे. आयुष्यात असलेले कितीही अडचणी, दुःख, दारिद्र्य,
नष्ट होतात. पितृदोष असतील ते देखील नष्ट होतात. आयुष्यात असलेली नकारात्मकता दूर होऊन घराची, पतीची, मुलांची भरभराट होते. तसेच त्यांची भरभरून प्रगती होते. तर असा हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे आणि घराबाहेर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या फेकून द्यायच्या आहेत. बघा, पूर्ण श्रद्धा, विश्वासाने, मनाने कोणतीही किंतु परंतु मनामध्ये न ठेवता तुम्ही जर हा उपाय केला तर निश्चितच तुमच्या संपूर्ण कुटुंबाला या उपायाचा लाभ होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला व्रत उपवास करणे शक्य नाही झालं तरी काही प्रभावी सेवा तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत. जमलंच तर भगवान श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही. सोबतच तुम्हाला देवी लक्ष्मीचं देखील सेवा उपासना करायची आहे. या दोघांचीही कृपा वर्षा आपल्यावरती व्हावी. आजच्या दिवशी तुमच्यावरती होईल. घरामध्ये सुख समृद्धी येईल. चला तर याचबरोबर आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. तसेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन देखील क्लिक करा. तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या या व्हिडिओ इथेच संपवते. उद्या अशाच छानशा माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर पुन्हा भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.